कया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान रांडवेने जेवी शृंगार पै केला प्रेमाविन झाला ज्ञानी पैसा प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अति गोड प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 गौरव हरी विठ्ठल तुकाराम महाराज की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की अखंडं सच्चिदानंदं अवंगमनसगोचरम् आत्मानमखिलाधारम् आश्रये अभीष्ट शुद्धये जन्माद्यशयतन्मयदितरतचार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदय आदिकवये तेजोवारि वर्धं यथा विनिमयो अत्र त्रिसर्वोऽङ्गशा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि वंशी विभूषितकरा नवनीरदा पीताम्बरालफला पूरनेन्द्र सुन्दरमुखाग्रविन्दनमुखा कृष्णात् परमहं भजामि यदाक्षरमनाख्यम् आनन्दं मदिते श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतं माश्रयेत् ज्यांचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावन करी संताचा 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 मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा काय माझी वाणी मानेल संताशी रंगो चित्ताशी अतुलिया शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा कया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान दादा आवाज असा खालीवरी नको करू बरं का म्हणजे असे प्रमाण आले की वरी खाली एक त्याला हातच नाही लावायचा परत
प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीशु परमात्मा तथा ज्ञानराज मौली जगद्गुरु तुकोबराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज भक्त श्रोमणी श्री नामदेव महाराज यांच्या चरण सेवेशी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म शांतीचे सागर पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा भगवान पांडुरंग परमात्माकडे मागणी करणारा हा अभंग आहे। विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्माच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र सारोळा या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी योगीराज तुकाराम बाबा यांच्या कृपाआशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी माऊली बाबा कदम यांच्या कृपाआशीर्वादाने सद्गुरु पूजनीय आदरणीय काशीनाथ बाबा यांच्या कृपाआशीर्वादाने विद्यमान खराटे बाबा यांच्या मार्गदर्शनाने वैकुंठवाशी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे तुळशीराम बाबा नागरे यांच्या सुद्धा कृपाआशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण आदरणीय गणपत बाबा नागरे यांच्या सुद्धा कुशल अशा मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज बऱ्याच दिवसांनी आमची राम हरी बाबाची आमची भेट झाली, आनंद वाटला। माझ्या जातीचे मदत देतो कोणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मृदंगाचार्य सिंधी साहेब म्हणून आपण सर्व गायनाचारी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो। विठ्ठला विठ्ठला गेले 64 वर्ष, काळ थोडा नाही, 64 वर्षापासून चालत आलेला हा आपला नामयज्ञ। 64 वर्ष म्हणजे मला वाटायला काय चुकलं का काय काही, कारण 25 वर्ष आपण हा बरं जे असेल ते तरी काय परमार्थामध्ये आहे ना, असं वाढून सांगायला काही अडचण नसते, काही नुकसान नसते कोणाची। म्हणजे असा संसारात किती लोक मोठाडपणा सांगतात आपला काही नसून 2 एकर जमीन आहे तरी 50 एकर म्हणतो, मोठाडपणा सांगतात। तसं परमार्थात ते सांगितलं तर काय बिघडतं। विठ्ठला विठ्ठला कार्यक्रम चालू आहे आता। आमचे छोटे माऊली कदम माऊली म्हणजे असं जसं वर्णन करतात सांगतात, असं नसलं तरी सांगायला काय बरे का, मोठेपणा सांगायला काय अडचण आहे, लोकांना तरी पटतं ना बाकीच्या वा परमार्थ काय वैभवशील आहे। म्हणून 64 वर्षापासून चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, कारण हे रोपट ज्याने लावलंय तेच परमपूजनीय आदरणीय बाबा असल्यामुळे याला खंड पडण्याचा विशेष संभवत नाही। विठ्ठला आजचा हा जागराचं कीर्तन असल्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, आपल्या वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे आज मागणीपर अभंग असावा आणि त्याच्यावर चिंतन असावं या नियमाने नाथ महाराजांचा हा मागणीपर अभंग मी या ठिकाणी निवडलेला आहे। बघा, रात्रीचं माझं पुण्याचं कीर्तन सुरुवातीचं असल्यामुळे नामपर आणि आज लगेच इथं मागणीपर, हा योगायोगच आहे माझं सुद्धा। म्हणून या अभंगामध्ये एकनाथ महाराज भगवान परमात्माकडे मागणी करतात। हा अभंग आज का निवडावा, कारण 7 दिवसापासून आपण भगवान परमात्माची काया वाचा मनाने धनाने आपण त्याची सेवा केलेली आहे आणि पर्यायाने आज त्या भगवान परमात्माकडे मागण्याचा अधिकार आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे। म्हणून आज परमात्माला मागावं असा आपल्या वारकरी संप्रदायाचा नेम आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। परंतु हा मागणीपर अभंग निवडून याच्यावर चिंतन करण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण आपल्या समोर मी सांगून जातो। हा अभंग का निवडावा, का चिंतन करावं याचं कारण आपल्या जीवनामध्ये कळत न कळत काही सत्कर्म घडला असेल, पुन्हा एकदा शब्द प्रयोग करतो, आपल्या जीवनामध्ये कळत न कळत काही सत्कर्म घडला असेल, आपलं किंवा आपल्या पूर्वजांचं काही पुण्य आपल्या पदरात असेल आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जर परमात्म्याला काही मागायचं असेल, लक्षात घ्या, मागण्याचा अधिकार आपला नाही,
एवढी साधनाही आपली नाही, पण कळत न कळत काही दान धर्म पुण्य घडलं असेल, आपलं काही पूर्वजांचं आपलं काही पुण्य असेल, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जर परमात्माला काही मागायचं असेल तर, पुन्हा बोलतो, तर ते आपल्या मनाने न मागता संतांच्या मार्गदर्शनाने मागावं लागतं. म्हणून आजचा अभंग मागणी पर आहे. विठ्ठला विठ्ठला कोणाला मागावं, काय मागावं आणि कसं मागावं, तिन्ही मुद्दे ध्यानात घ्या. कोणाला मागावं, काय मागावं आणि कसं मागावं, हे तिन्ही मुद्दे जीवाला कळत नाही. जीवाला तिन्ही मुद्दे कळत नाही. कोणाला मागावं हेही कळत नाही, काय मागावं तेही कळत नाही, कसं मागावं हे तर बिलकुलच कळत नाही. हे सर्वच्या सर्व संतांना कळत. कोणाला मागावं हेही कळतं, काय मागावं तेही कळतं, कसं मागावं हे तर चांगल्या प्रकारे कळतं. म्हणूनही आजचा अभंग हा मागणीपर निवडून त्याच्यावर चिंतन करा. आपल्या मनाने देवाला आपण काही मागू नये. का मागू नये? कारण आपली बुद्धी फार छोटी आणि संकोचित आहे. आपली बुद्धी भगवान परमात्म्याला मागणी करत असताना धोका खाऊ शकते. कारण ध्रुवासारखी बुद्धी, ध्रुवांची बुद्धी सुद्धा धोका खाऊ शकते. तर आपण तर फार सामान्य आहोत, फार सामान्य आहोत. मग ध्रुव, उपमन्यू असे जर फसले देवाला मागत असताना, आपणही फसू. आपण भगवान परमात्म्याला मागणी करताना फसू नये. म्हणून संत देवाकडे काय मागतात या पद्धतीने, या मार्गाने आपण गेलं पाहिजे. म्हणून आजचा अभंग मागणी पर. विठ्ठला 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 विठ्ठला. पहिली गोष्ट, संत देवाला मागतच नाहीत. पहिला मुद्दा ध्यानात घ्या. संत देवाला काही मागतच नाहीत. मागत नाहीत याचा अर्थ असा काढू नका की त्यांचा अधिकार नाही, त्यांची सेवा नाही, त्यांची भक्ती नाही, असा अर्थ काढू नका त्याचा. त्यांचा अधिकार आहे, त्यांची सेवा ही तेवढी आहे, तरीही मागत नाही. का मागत नाहीत याचं कारण आहे का? कारण भगवान परमात्म्याला मागणी करणारा भक्त आवडत नाही. काय 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 देवाला मागणी करणारा भक्त आवडत नाही. म्हणून संत देवाला काही मागत नाहीत. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजीला स्पष्ट बोलतात, उद्धवा खरं सांगू तुला, जे निरपेक्ष बुद्धीने माझी सेवा करतात ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. काय काय जे निरपेक्ष बुद्धीने माझी सेवा करतात ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. पण जे माझ्या धनाची, लक्ष्मीची किंवा कुठलीही कामना मनात धरून माझी भक्ती करतात, उद्धवा त्यांची दशा काय होते? त्यांना मीही प्राप्त होत नाही आणि त्यांना माझी लक्ष्मीही मिळत नाही. बाबा बोलतात, जे भक्त निरपेक्ष उपेक्षिती ते मज पूज्य परम प्रीती, जे मज लक्ष्मी मागती त्यासी श्री ना श्रीपती आईसे होय. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे लक्ष्मीची, धनाची अपेक्षा धरून माझी भक्ती करणारे त्यांना मीही प्राप्त होत नाही आणि त्यांना माझी लक्ष्मी प्राप्त होत नाही. याचा दुसरा अर्थ, भगवान परमात्म्याला मागणी करणारा भक्त आवडत नाही. म्हणून संत देवाला काही मागत नाही. आता हे संतांचं देवाचं जरा बाजूला ठेवा. मागणारा देवाला भक्त आवडत नाही हा मुद्दा जरा बाजूला ठेवा आणि तोच विषय आपल्या जीवनामध्ये हाताळून बघा. आपल्याला तरी मागणारा कोणीतरी आवडतो का? मग तुमचा एकुलता एक मुलगा असू द्या, तुमची लाडकी बायको असू द्या, नाही तर तुमचा सखा मित्र असू द्या, हे जर सारखे मागतच असतील तर, तुमचा मुलगा आहे, काम नाही, धाम नाही, कवडी कमवायची अक्कल नाही, शाळा नाही, कॉलेज नाही, बाप घरी आला की नुसता मागत राहतो, मला 50,000 मोबाईल पाहिजे, मला 1.5 लाख रुपयाची मोटरसायकल पाहिजे, मला असे कपडे पाहिजे, मला तसे कपडे पाहिजे, नुसतं मागायचं बापाला. कवडी कमवायची अक्कल नाही आहे. बाप वैतागून गेला, तो म्हणला गाडी गाडवा, एवढाल्या वस्तू, एवढाल्या महागाच्या वस्तू मागतोस तू, हा तुला कवडी कमवायची अक्कल आहे का? हे बघ ध्यानात घे, माझ्याच्याने तुला एक कवडी फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. तुला काय पाहिजे घराच्या बाहेर पड, स्वतः कमाव आणि नंतर तुला काय पाहिजे ते घे, मी तुला काही देणार नाही, चालता हो घराच्या बाहेर. याचा अर्थ एकुलता एक मागणारा मुलगा सुद्धा माणसाला आवडत नाही. बरं मागणारी बायको तरी आवडते का? तुम्ही थकून भागून भुकेजून तहानेजून बाहेरून शेतातून इकून तिकून आल्याच्या नंतर मग घरात बायकोने विचारायचं नाही तुम्हाला जेवण करता का, चहा घेता का,
का पाणी टाकू, आंघोळ करून घेता का, नाश्ता करता का, हे काय अशी विचारपूस काय नाही. नवऱ्यानं घरात पाय टाकला की तिनं निश्चित ती लिस्ट काढायची आणि नवऱ्याला ते मागायला सुरुवात करायची. मला गळ्यातलं पाहिजे, मला नाकातलं पाहिजे, मला पायातलं पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हे भुकेजून आले, शेतातून नागर हाकून आले. तो म्हणला का ग, किती दिवसापासून तुझं ऐकलंय, घरात ऐकलं का, आलं का नाही, काही भूक लागली बिगली की विचारणार का नाही, काही चहा पाण्याचं विचारणार का नाही, नुसती मागत राहती, नुसती मागत राहती. हे बघ ध्यानात घे, 5 पैशाचं मी तुला काही देणार नाही. तुला काय पाहिजे असेल तर चालतो तुझ्या बापाच्या घरी आणि तिथं घे काय घ्यायचं ते, मी तुला काही देणार नाही. याचा अर्थ एवढाच घ्या, मागणी करणारी बायको सुद्धा माणसाला आवडत, सारखी मागत तर राहतच. बरं मित्र तर यावं, किती सगळा मित्र असू द्या, राम 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 राम, जय हरी जय हरी, आहेत का 5-50 रुपये, आहेत का 9-10 रुपये, जिथं भेटला तिथं नुसता मागत राहत असेल तर असा मागणारा मित्र सुद्धा माणसाला आवडत नाही. आता राम हरी बाबा याच्या पुढे सांगू, मागणारा कीर्तनकार तरी समाजाला आवडतो का? आता लोक घेतात त्याचे सोडून द्या, पण आवडतो का? आवडतो नाही आवडत. मग आपल्याला मागणारा कीर्तनकार आवडे ना, मागणारा मित्र आवडे ना, आपल्याला मागणारी बायको आवडे ना, मागणारा मुलगा आवडे ना, कोणाला? आम्हाला. मग कधी विचार केला नाही तुम्ही, देवाला तरी मागणारा भक्त कसा आवडेल? भगवान परमात्मालाही मागणारा भक्त आवडत नाही, म्हणून संत देवाला काही मागत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. पांडुरंग परमात्माच्या समोर गेले आणि पांडुरंग परमात्माने तुकोबारायासारखे बघितले की पांडुरंग परमात्म्याने खाली मान घालावी का? कारण तुकोबारायांच्या सेवेचं भक्तीचं ऋण ओझ पांडुरंगाच्या डोक्यावर झाले आणि पांडुरंगाने मनातून अपेक्षा करावी की माझ्या तुकोबारायाने मला काहीतरी मागावं. आणि अशा तिरप्याला जर तोंडाकडे पाहू, महाराज काही मागतात का? मागतात का? मागण्याची आस आहे मुखाने, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ, पाहे मुखाकडे मागण्याची आस, पाहे मुखाकडे चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ. भगवान परमात्माने पाहावं तरी संत मागत नाही. शेवटी आग्रह केला परमात्माने, महाराज अहो काहीतरी मागा, अहो महाराज काहीतरी मागा. काय म्हणावं संतांनी? असं म्हटल्यावर तुका म्हणे तुझी न लगे दसुडी, तुझी दसुडी सुद्धा लागत नाही आम्हाला. म्हणून देवाला भक्त आवडतात आणि म्हणूनच सरकटे महाराजा गावात इथले दिवस टिकले. तुझी न लगे दसुडी, नाही तर तुम्ही लय महाराज लावले तू काढून वाटत. कारण मागणारा कोणाला, त्रास देणारा कोणाला आवडतो? कोणालाच आवडत नाही. म्हणून भगवान परमात्माला सुद्धा मागणारा आवडत नाही, पण परमात्माने आग्रह धरला, महाराज काहीतरी मागा, महाराज काहीतरी मागा. पण संत काही मागत नाही. मग ते म्हणसाल मागितलं का? मागत नाही तर का मागितलं? याचं दुसरं कारण ध्यानात घ्या. कारण संतांच्या लक्षात आलं, अरे जगदीश्वर परमात्मा आम्हाला आग्रह करतो काहीतरी मागा, काहीतरी मागा. अरे आपल्यासाठी नाही पण समाजासाठी मागायला काही अडचण आहे का? आपण आपल्यासाठी नाही मागायचं पण समाजासाठी मागितलं पाहिजे. म्हणून संतांनी जे मागितलं ना त्याचं दुसरं कारण आहे का? काय? ज्याप्रमाणे भगवान परमात्माला मागणी करणारा भक्त आवडत नाही, त्याप्रमाणे काहीच न मागणारा भक्तही देवाला आवडत नाही. आता दोन्ही बाजू धोक्याची आल्या. देवाला काहीही मागणं हे जसं धोक्याचं आहे, तसं काहीच न मागणं हे धोक्याचं आहे. एक मनुष्य आजारी झाला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने त्याचं सगळं बीपी सगळं चेक केलं आणि सांगितलं उठून बस. उठून बसला. विचारलं डॉक्टर साहेब काय झालं मला? काय झालं? अरे तू जगूच शकत नाही. आपण झालं काय? झालं काय? तुझ्या खाण्यावर म्हणले कंट्रोल, मरणार तू. नाही डॉक्टर साहेब मरायला नाही पाहिजे असं वाटतं तुला? मग पेन घे, कागद घे आणि लिहून घे. काय 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 खायचं नाही ते लिहून घे. वरण खायचं नाही, भात खायचं नाही, दूध खायचं नाही, पोळी खायची नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही. तो म्हणला डॉक्टर हे जर खाल्लं तर म्हणले मरणार.
काय मरणार. आता लक्षात घ्या, याने काहीही खाल्लं तर हा मरणार, आणि काहीच न खाल्लं तर जगणार. काहीच न खाल्लं तर तरी मरणार. याचा अर्थ काहीही खाणं हे जसं धोक्याचं आहे, तसं काहीच न खाणं हेही धोक्याचं आहे. त्याप्रमाणे भगवान परमात्माला काहीही मागणं हे जसं धोक्याचं आहे, तसं काहीच न मागणं हेही धोक्याचं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. संतांना मागावं लागलं महाराज, पण आपल्यासारखं नाही, कोणालाही मागत नाहीत, कोणालाही मागत नाहीत, काही मागत नाहीत, कसंही मागत नाहीत. मागत असताना आपण कोणाला मागतोय याचं आपल्याला भान असावं. अरे आपण ज्याला मागतोय ना, कमीत कमी त्याच्याकडे ती वस्तू असली पाहिजे. साधा मुद्दा आहे ना, तुम्हाला जी वस्तू पाहिजे आणि ज्याला मागताय त्याच्याकडे ते असलं तर पाहिजे. त्याच्याकडे जर ते नाही आणि तुम्ही त्याला मागताय, विठ्ठला विठ्ठला संत समर्थला मागतात. कोणाला मागतात? समर्थ. समर्थ समर्थ कोणाला म्हणतात? तुमच्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला समर्थ म्हणतात. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे माझ्याशिवाय कोण आहे समर्थ? समर्थ कोणाला म्हणावं? बघा ज्ञानोबराय बोलतात, आकाशे सर्वत्र वसावे, वायुने वाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न सांड, समुद्री रेखा न ओलांड, पृथ्वी भूते वाहावी ही आत्मा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्रामुहाले, जो जगाते चाळीता. माऊली पुढे बोलतात, आईसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. तुझी आस तेरी विदासी बोलणे हो, तुझी आस तेरी विदासी बोलणे, तुझी आस तेरी विदासी बोलणे, तुझी आस तेरी विदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आवडे, सूर्यासी चालणे, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, धनी धनी. संत आपल्यासारखं कोणालाही मागत नाही. आपण कोणाच्याही पुढे हात पसरतोय हे संताकडे नाही. समर्थ आहे त्याला मागतात. आणखी ज्ञानोबराय बोलतात, समर्थ कोणाला म्हणतात? अहोरानाच्या पाला खायरा, नेवाने करविले लंकेश्वरा, एकटा अर्जुन तरी अक्षयने 11 नजिनीची काय. पुढे आता ऐका, म्हणून समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. जो समर्थ करतो ना महाराज ते कोणी करू शकत नाही. म्हणून संत समर्थाला मागतात. आपणही मागायचं असेल तर या संसारातल्या लोकांना मागितल्यापेक्षा भगवान परमात्माला मागा, पण काही मागू नका. संत जे मागतात ते मागा. चला तुम्हाला कळालं देवाला मागायचं हे कळालं, पण दुसरा मुद्दा काय मागावं हे नाही कळालं तर इथं बुद्धी धोका खाते. कल्पना करा, आपलं उद्या काल्याचं कीर्तन झालं आणि अचानक पांडुरंग परमात्मा इथं प्रगट झाले. अचानक प्रगट झाले, लख प्रकाश आणि एकदम प्रगट झाले. आणि पांडुरंगाने आपल्या सर्वांना सांगितलं, वा वा वा, 7 दिवसापासून काय वाचा मना धनाने माझी तुम्ही सेवा केली, मी तुम्हाला प्रसन्न आहे. बोला तुमची काय इच्छा असेल ते मी तुम्हाला आज द्यायला तयार आहे. काय मागसाल तुम्ही? असं होणार नाही, पण झालं तर
काय मागणार? काही पोराचे लग्न होत नसतील तर लोक म्हणतील महाराज अहो, आमच्या पोराचं लग्न असून एखादी पोरगी असली तरी अहो दुसरं काय मागणार तुम्ही? ज्याला धन नाही ते धन मागतील, बायको नाही ते बायको मागतील, दुसरं काय मागणार तुम्ही? आणि या संसारातल्या प्रपंचातल्या वस्तू देवाला मागायच्या नसतात, त्या आपल्या कर्माने आपल्याला मिळत असतात. लक्षात घ्या, देव असं काही देत नसतो मुलगान बिलगान अमकन डमकन धनन फिनन मानन टानन, हे देव काही देत नसतो. हे आपल्या प्रारब्धाने आपल्या कर्माने आपल्याला मिळत असतं. मग देवाला हे मागायचे नसतं. आणि हे जर तुम्ही संसारातलं प्रपंचातलं देवाला मागत असाल तर हा तुमच्या बुद्धीने खाल्लेला धोका आहे. धोका आहे. म्हणून देवाला हे मागायचं नाही. म्हणून काय मागावं? देवाला मागावं. काय मागावं नाही कळालं तर, आणि संसारातलं मागितलं तुम्ही तर हे मागणं कसं होईल तुमचं? आमचे गुरुजी म्हणायचे अचानक एकाला राजा प्रसन्न झाला. आता समजा कल्पना करा, नरेंद्र मोदीजी आपल्या रोडनं आले मधातून, इथून आले, एक आपलं शेळ्या मेंढ्यात जाणार फाटके कपडे, ते तुटलेल्या चपला बिपला मळक आपलं शेळ्या मेंढ्यावर राखू लागलं. आणि ते राजा मोदीजी खाली उतरल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, अरे माझ्या भारत देशामध्ये आणखीन एवढे गरीब लोक आहेत, बघा याच्या अंगाला कपडा नाही, पायाला चप्पल नाही, एवढ्या उन्हातानामध्ये हा एवढा कष्ट करतोय. त्याला सांगितलं बाबा इकडे इकडे. तो जवळ आला. त्यांनी सांगितलं काय म्हणता साहेब? अरे काय म्हणता म्हणजे मी कोणी माहिती आहे तुला? तो मला नाही बाबा, आम्हाला काय माहिती तुम्ही कोणी? अरे या भारत देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मला. म्हणजे असं मला नाही असं ते म्हणायचे. बरं बरं, तो म्हणला चांगलंय चांगलंय. अरे चांगलं नाही, या देशाचा राजा आहे मी. तो म्हणला बरं बरं बरं. अरे बरोबर नाही, मी प्रसन्न आहे तुझ्यावर, माग, तुला काय पाहिजेत ते माग. काय देणार नाहीत होते? एवढे प्रसन्न झाल्यावर काय देणार नाहीत? याने सांगितलं बरं झालं बरं झालं, सकाळपासून मी वाटत पाहत होतो, हो तंबाखू आहे पण चुनाच नाही, तेवढा चुना दिला तर बरं होईल. काय मागितलं याने? चुना राजाला. अरे मेंदूत पाणी झालं का साल्या तुझ्या? राजा प्रसन्न झाला आणि तंबाखाला लावायला चुना मागतो, तसा देव प्रसन्न व्हावा आणि प्रपंचातल्या संसारातल्या वस्तू मागाव्यात, राजाला चुना मागण्यासारखंच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. संत भगवान परमात्माला आज जे मागतात ते माझ्यासह आपल्या सर्वांचं कल्याण आहे. त्याच्यामध्ये काय मागतात नाथ बाबा? प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, अभंगामध्ये प्रेमाची मागणी. कशाची मागणी आहे? प्रेमाची. कारण प्रेमा वाचून समाधानच नाही महाराज. माझा पावा प्रेम देई प्रीती, प्रेमा वाचून संसारातही समाधान नाही आणि प्रेमा वाचून परमार्थातली साधना भक्ती या संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही. कल्पना करा, फक्त थोडस एक प्रयोग करा माझ्यासह आपण सगळे. काही नाही, फक्त इथून पाठीमागे 40-45 वर्ष मागे जा रिवाज, आणि त्या काळातला आणि आत्ताच्या या काळातला फक्त विचार करा. 40-45 वर्षाच्या आधी आपल्या अंगावर जे आज असे सगळ्यांच्या कपडे दिसायले, असे कपडे होते होते होते? कशाचे महाराज?
कशाचे कपडे? घरामध्ये 4 भाऊ असतील तर 4 भावांना एकच शर्ट असायचा. ज्याला गावाला जायचं त्याने फक्त अंगात घालायचा. तोही गावाच्या बाहेर जाऊस तो अंगात घालायचा. गावाच्या बाहेर निघला की काढून खांद्यावर घ्यायचा. दुसरं गाव जवळ आलं की पुन्हा अंगात घालायचा. 5 भावात एक शर्ट 5-5 वर्ष टिकायचं. हे माझ्या माता भगिनी जे अंगावर आता आदल्या साड्या पातळ आहेत, हे अशी एक पातळ 9-10 पातळाचे धड 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 असे तुकडे काढायचे आणि हाताने सुई दोऱ्याने त्याला दांड भरायचे आणि मग ते लुगडं नेसायचं. वेगळी डिझाईन करायची, डिझायनरला कामच नव्हती. ही कपड्याची परिस्थिती होती महाराज. मी काही लोक डोक्यामध्ये टोप्या पाहिल्या माझ्या डोळ्याने, टोप्या घातलेल्या. टोप्या आता तर किती टोप्या कुठं पडल्यात काय माप नाही त्याचं. फक्त त्यांनी टोपी घातली ना ती घडीच असायची अशी, वरचं टाळकं अख्खं घामाने फाटून जायची, नुसती घडी घातलेली डोक्यामध्ये. ही परिस्थिती. बरं हे मुलं शाळेमध्ये घसरगुंडीवर घसरून घसरून मागून त्यांच्या चड्ड्या फाटायच्या, खाकीच्या चड्ड्या फाटून जायच्या. मग काय नवी भेटायची का? नवी भेटायची नाही. मग आईने काय करायचं, त्याला थिगळ लावायचं. काय करायचं? थिगळ लावायचं. सुईदऱ्याचं काम राहिलंय का? माझ्या माता भगिनीला सगळ्यांना मी आता असं आवाहन करतो की तुमचं जाऊ द्या हो, गावामध्ये भीक मागायला येणारी भिकारीन तिच्या अंगावर सुद्धा सुई दोऱ्याने शिवलेलं पातळ मला दाखवा आणि आजचं 25,000चं पाकिट तुम्हालाच राहू द्या. म्हणायला काय आपले मीटर जळाले का? मी आधीच सांगितलं तुम्हाला. लक्षात नाही 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 भेट. मग थिगळ लावायचं. त्याला काय करायचं? थिगळ लावायचं. आता खाकीची चड्डी फाटली म्हणजे खाकीचं थिगळ भेटल असं नाही. जार पांढर नाही, लाल. ते झांपर आई घालायची लाल. मग त्याचं ते लाल 2 तुकडे काढायचे त्या मापाचे आणि ते 2 थिगळ लावायचे लाल मागून. हे दृश्य कसं दिसायचं माहितीये का? हे बहादर जर पुढे चालले ना, आपण असा ब्रेक दाबल्यावर लाईट कसे लागतात मागून, असे 2 ते लाईट दिसायचे. ही कपड्याची परिस्थिती होती आपली. कपड्याची पाहिली तुम्ही डोळ्याने, मी पाहिली. बरं खाण्याचं काय? ज्याच्याकडे एवढ्या जमिनी आहेत ना त्याची खाण्याची पंचायत होती. त्या गोरगरिबाचं तर सोडूनच द्या. मागायला याचे लोक दाराद्वारे पंक्ती बसले की हे भिकारी याचे उष्ट आमच्याकडे ते मी पाहिलेलं आहे. अशा पंक्ती बसल्या ना, उष्ट ते फिरायचं, नंतर उष्टावळं मग ते उरलेलं त्याच्यात टाकायचं आणि ते उष्टावळं या लोक जे भिकारी याचे ना त्यांना द्यायचं. दे रे दादा. ही परिस्थिती मी पाहिली डोळ्याने माझ्या. खाण्याची पंचायत होती महाराज. आज कोणाला कमी आहे खाण्याची? कपड्याची कमी. बरं घराची घर होती कशी? आता येत अशी घर होती तुम्हाला? कशाची महाराज? पाऊस आला की सगळं पाणी घरामध्ये, सगळे झोपायला मंदिरं बरी असायची. घर आज कोणाला घराची कमी? सुविधा किती येतात? सुविधा. पूर्वी जर मनुष्य मेला तर जेव्हा प्रत्यक्ष निरोप जाईल त्याला, माणूस जाईल, तो जेव्हा परत येईल तेव्हा त्याची मौत. आज असं आहे का? माणूस मरायच्या आधी 5 मिनिटांना कळतंय मेल. कळतं ना? किती सुविधा. जगात काय चाललंय तुम्हाला टीव्हीच्या स्क्रीनवर, तुमच्या खिशातल्या मोबाईलवर सगळं दिसायला तुम्हाला. सुविधा किती? मला आणखीन आता सगळं विचार सांगतो तुम्हाला. मला फक्त तुम्ही एक सांगा, तुम्हाला कमी काय आहे? कमी काय आहे आज? खाण्याची कमी, कपड्याची कमी, घरदार कमी, कशी सुविधा कमी? काहीच कमी नाही. काहीच. तरी एकाच्याही चेहऱ्यावर समाधान नाही. एकाच्याही तोंडावर समाधान नाही. का? जसं महाराज बायकोन रटवून वाट लावलेत कीर्तनाला, शिवकते डक तोंड करून बसले. उदास नुसते उदास. कमी काहीच नाही पण सुखी कोणीच नाही. याचं कारण काय? आज जगामध्ये सगळं तुम्हाला प्राप्त आहे, फक्त संपलं प्रेम. काय संपलंय? प्रेम. बाकीचं सगळं आहे, काही कमी नाही, पण प्रेमच कोणी कोणाला करायला रिकामा नाही, कोणी कोणाला बोलायला रिकामा नाही. अहो काय सांगावं, 6-6 महिन्यानं 2-2 वर्षांनी महाराज लोकांची आमची भेट होते आणि भेटायला गेले सगळे मोबाईल काढतात, कोणी बोलत नाही कोणाला, नुसते मोबाईल इचकत बसतात. दुर्दैव. तुम्ही हे अवघड आहे. प्रेम संपलं. प्रेम
म्हणून मायबाप आज आपल्याला सर्व धन धान्य सगळं प्राप्त आहे, पण जीवनामध्ये प्रेम नसल्यामुळे आज या संसारामध्ये सुखी कोणीच नाही. आणखीन बोलू तुम्हाला काहीच नसू द्या, तुम्ही एका झोपडीमध्ये असाल, पण तुमच्या जीवनामध्ये प्रेम असेल, तुमच्यावर प्रेम करणारा समाज असेल, तुमच्यावर प्रेम करणारं गाव असेल, तर तुमच्यासारखा सुखी या ब्रह्मांडात या जगात दुसरा कोणीच नाही. विठ्ठला रामाडी महाराज आमचे काही मित्र आहेत, महाराज लोक मोठाले येतात, मोठाले म्हणजे पैसे नाही घेतात म्हणून मोठाले म्हणायचे, बाकी दुसरं काय नाही. ते म्हणतात महाराज तुम्ही बोललं पाहिजे हो काही. मला म्हणतात काही बोललं पाहिजे तुम्ही. म्हणलं काय नाही लोक म्हणले हे लयचे. अरे म्हणलं आता माझं 61 वर्ष चालू आहे, आतापर्यंत बोललं नाही, आणि जराशासाठी कशाला म्हणलं माझं डोकं हे करताय, जराशासाठी कशाला कलंक लावायचंय. लक्षात येतं आपल्या. हो म्हणून लक्षात घ्या. हो हे म्हणलं त्याला सांगितलं बाबा या जगात दोन गोष्टी, एक पाहिजे असेल दुसरी भेटत नाही. कोणती? तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर प्रेम नाही, आणि प्रेम पाहिजे असेल तर पैसा. काय 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 तुम्ही म्हणसाल दोन्ही पाहिजे, दोन्ही भेटत नाही, दोन्ही भेटत नाही. पैसा पाहिजे ना मग प्रेम नाही. आमच्याकडे एका महाराजांचं कीर्तन घेतलं होतं माझ्या वाशिमच्या संस्थेजवळ. मग त्या पोरांचा ते महाराज आले, आला फोन मला. आता मी म्हणलं बा मला काही ओळख नाही, म्हणलं माझी तुम्हीच फोन करा, तुम्हीच घ्या, म्हणलं काही अडचण असली मला सांग. आला फोन त्यांचा. म्हणलं काय झालं रे पोरं? म्हणले बाबा ते महाराज लय त्रास दिले. म्हणलं झालं काय? हे केवढ्यात ठरवलं? म्हणले 51,000 रुपये. परत झालं काय? हो म्हणले आमचं शेतात मंदिर बांधलं होतं महादेवाचं, शेतात तिकडं ते तिथं कसलं पाणी पावडर, आणि ते म्हणते पाणी पाहिजे पावडर पाहिजे गंध पाहिजे. त्यांना म्हणलं 51 दिलेत ना तुम्ही, त्याला म्हणा याच पैशात आणि पाणी पाणी खायला पण नाही तुला देणार आहे. तुला पैसे ठरवून घेतलेत ना तू, कारण आमच्या शेतामध्ये कामाला जे मजूर येतात ना ते घरूनच डबा घेऊन येतात. हा मालक नाही डबा देत. तसे ठरवणाऱ्या महाराजांनी आपले आपले डबे घरून आणायचे. ध्यानात घ्या. विठ्ठला मजूरदार आहेस, कोण आहेस? ठरून मजूरदार आहेस तू. आम्ही शेतकरी आहोत, आमच्या कामाला येणारे घरून डबे घेऊन येतात. तसं तुझं तू काय लागते तू घरून घेऊन ये. म्हणून मी सांगितलं बाबा तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर प्रेम नाही, आणि प्रेम पाहिजे असेल तर पैसा नाही. काय पाहिजे तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही ठरवा. कितीही तुमच्याकडे पैसा असेल आणि तुमच्यावर जर कुत्रही प्रेम करत नसेल, काय काय अर्थ आहे त्या जीवनाला. म्हणून माझ्या नाथाला बोलावं लागलं, प्रेमावे ना समाधान प्रेमावी संसारातली दशा. प्रेमा वाचून संसारात समाधान नाही. केवढा बंगला गाड्या घोड्या किती पैसे असतील, प्रेमा वाचून समाधान नाही, ही संसारातली दशा. आता परमार्थात, परमार्थामध्ये तुम्ही भगवत प्राप्तीची कितीही श्रेष्ठ साधना करत असाल आणि त्या साधनेमध्ये जर प्रेम नसेल तर तुमची ती साधना भक्ती या संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही. मी काय बोलतो प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या. भक्ती होऊ शकत नाही. भगवान भागवतामध्ये उद्धवाला सांगतात, उद्धव 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान असू दे आणि त्याच्या पाठीमाग प्रेम नसू दे, तुझ्या त्या ज्ञानाला एका कवडीची किंमत. प्रेमे विन
श्रुती स्मृती ज्ञान प्रेमेविन ध्यान पूजन प्रेमेविन श्रवण कीर्तन वृथा जान नृपणाथा हे उद्धवा हे नृपणाथा वृथा जान म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं तुम्हाला ज्ञान असेल आणि त्याच्या पाठीमागे जर प्रेम नसेल तर तुमच्या त्या ज्ञानाला कवडीची किंमत नाही. कवडीची पुढचं सूत्र बोलले 5 सूत्र सांगितले. प्रेमेविन ध्यान प्रेमेविन ध्यान ध्यान अत्यंत महत्वाचा विषय परमार्थातला सांगू. भगवान परमात्मा या ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये व्यापून आहे असं अनुरेणु यान महतो मही यान हे वेद बोलतो श्रुती बोलतो. परमात्मा कणाकणामध्ये आहे कणाकणामध्ये देव भगवान परमात्मा या कणाकणात भरलेला आहे सर्व घटी राम देहा देही एक सर्व घटी राम देहा देही एक घटी राम देहा देही एक सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाश हरि मुखी दिसत का नाही एवढा भरलाय तर ऐका ऐका. प्रत्येक काष्टामध्ये योग वाचिष्ठामधलं चिंतन आहे. रामा वशिष्ठ महर्षी बोलतात प्रत्येक काष्टामध्ये अग्नी व्यापून आहे. प्रत्येक लाकडामध्ये अग्नी व्यापून आहे. महाराज लाकडामध्ये अग्नी मग आमचे घर लाकडाचे जळत का नाही पेटत का नाही वाटल का नाही तुम्हाला. पण ऐका त्या लाकडातला अग्नी जर प्रगट करायचा असेल काय काय त्या लाकडातला अग्नी जर प्रगट करायचा असेल तर त्या लाकडाचं घर्षण करावं लागेल. घर्षण केल्याशिवाय लाकडातला अग्नी प्रगट होत नाही. त्याप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये कणाकणामध्ये व्यापून असणारा परमात्मा ध्यान केल्याशिवाय तो प्रगट होत नाही. यथाकाष्टी स्थितो वन्नीर मथनात देव दृश्यते एवं सर्वगतो विष्णू ध्यानात देव दृश्यते. माझा ध्यानाने तो परमात्मा प्रगट होतो म्हणून त्याच्यासाठी ध्यान करावं लागतं. ध्यानाशिवाय त्या परमात्मा प्राप्तीचं दुसरं साधन. भागवतामध्ये परमात्मा बोलतात ओव्या सांगतो फक्त ओव्या. विषय मोठा असला वेळ कमी विषय मोठा आहे. भगवान उद्धवाला बोलतात माझी प्राप्तीला गिजान हे चिगा मुख्य साधन माझे ध्यान माझे भजन मद्रूपपण तेने होय. उद्धवा माझ्या ध्यानाशिवाय माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्याचा दुसरा मार्गच नाही.
आणि उद्धव खरं सांगू तुला, माझ्या ध्याना वाचून, पुन्हा बोलतो शब्द, माझ्या ध्याना वाचून तुझ्या बुद्धीत काय जे असेल ना, हेच तुझं दुःख बंधन, हे सगळं सगळं समज. पुढची उभी आहे का, मज वेगळे जे जे ध्यान. काय काय, मज वेगळे जे जे ध्यान, तेच जीवाशी दृढ बंध. या लागी सांडून विषयाचे ध्यान, माझे चिंतन करावे. तेव्हा मला आता प्रत्येक तुम्ही जाणू शकता, आपण बंधनात आहोत का मुक्त आहोत. आता इथे तुम्ही जाणू शकता काय आपण बंधनामध्ये आहोत का मुक्त आहोत. ते मुसल महाराज कसं जाणू शकतो. तुमच्या डोक्यात, मनात, बुद्धीत, चित्तात, कानात, तोंडात जर कधीच राम नसेल, कधीच परमार्थ नसेल, तर समजावं आपण बंधनामध्ये आहोत. आणि सतत जर तुमच्या मुखात, मनात, ध्यानात परमात्मा असेल, तर समजावं आपण मुक्त आहोत, आपण सुखी आहोत. ज्ञानोबरायाने ही व्याख्या आणखीन वेगळी केली. आपण नरकात कशा, नरक नरक काय, नरक म्हणजे काय, भगवान परमात्माचा आणि माझ्या ज्ञानोबरायांचं बिलकुल सारखं चिंतन आहे. माझं वेगळे जे जे तेच जीवाशी दृढ बंधन. पण माऊली खरं वेगळं बोलतात. हो, हरी विना जन्म हरी विना जन्म नरकाची पैदा, हरी विना जन्म नरकाची पैदा. माऊली बोलतात हरिविन जन्म नरकची पैदा. नरक वेगळा नाही. ज्याच्या घरात, ज्याच्या मनात, ज्याच्या जीवनात परमार्थ नाही ना, परमार्थ घरात, माऊली म्हणतात तो नरकच जाणार. दुसरं समजूच नका. घरात दारात कुठे परमार्थ नाही ना तुमच्या. हरिविन जन्म नरकची, नरक, दुसरा नरक नाही समजायचं. बर, जीवनभरही साल नरक. ऐका माऊली काय बोल, जीवनभरही नरकात आणि मेल्याच्या नंतर यमाचा पाहुणा. म्हणजे मेल तरी तिथंच घेत. माझे परमात्मा हेच बोलतात, माझं वेगळे जे जे ध्यान. भगवान परमात्मा सोडून तुमच्या डोक्यात जे ध्यान असेल ना, तेच तुमच्या जीवनातलं बंधन आहे. उद्धवा, तुला जर सुख पाहिजे असेल काय केलं पाहिजे. या लागी सांडून विषयाचे ध्यान, माझे चिंतन करावे. डोक्यातलं विषयाचं ध्यान सोडून द्या हे आणि माझं ध्यान करा उद्धवा. मग असे लोक ध्यान, आता लय मोठं प्रकरण आहे, तेवढं सांगायला वेळ नाही आपल्याला. मग असे लोक या पद्धतीने काही ध्यान करतात. पण ऐका, असं ध्यान जरी करत असतील आणि त्या ध्यानाच्या पाठीमागे जर प्रेम नसेल, काय काय काय, त्या ध्यानाच्या पाठीमागे प्रेम नसेल, तर ते ध्यान त्याला देवापर्यंत नेऊ शकत नाही. प्रेमे विन ज्ञान, प्रेमे विन ध्यान. तिसरं सूत्र, प्रेमे विन पूजन. देवाची पूजा आपण करतो का नाही. ती पूजा करण्यामध्ये जर तुमचं प्रेम नसेल, तर ती देवाची पूजा नाही. मग ती देवाची विटंबना आहे, विटंबना. तिसरं, चौथं सूत्र, प्रेमे विन श्रवण. आता तुम्ही कीर्तन श्रवण करता, हे भगवत कथा श्रवण करता, हे सामान्य श्रवण नाही माय बा. हे कीर्तन जे श्रवण आहे ना, हे सामान्य श्रवण काय समजतं. प्रल्हादाने भागवताच्या सप्तम स्कंदामध्ये ज्या नविदा भक्ती सांगितल्या, त्याच्यातली पहिली भक्ती ही आहे, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दानश, सख्य, महात्म्य. हे नंतर पण पहिली भक्ती कोणती, श्रवण पहिली भक्ती आहे. किंवा
नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये भगवान परमात्माकडे जाण्याचे 7 दार सांगितले. त्या 7 दारापैकी पहिलं दार जर कोणतं असेल तर हे श्रवण. प्रथम दार म्हणता श्रवण, दुसरे दार साधन, नित्य विवरण ते तुझी, चौथा दार म्हणता मनन, 5वा निधी ध्यास जाण, 6वा वैराग्य पूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. हे देवाकडे जाण्याचे दार आहेत. पण पहिलं दार कोणतं आहे? श्रवण. हे तुम्ही श्रवण करताय ना, हे देवाकडे जाण्याचं पहिलं दार आहे. ते म्हणसाल महाराज, या श्रवण रूपी दारातून भगवान परमात्माकडे कोणी गेले? अरे अनंत गेले. गेले राजा परीक्षिती या दारातून गेला. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परम भक्त. हे श्रवण दार आहे, हे देवाचं दार आहे. तुम्ही देवाच्या दारात येत आता. या दारातून देवाकडे जाऊ शकता. पहिली भक्ती आहे. पण काय? पण या श्रवणाच्या पाठीमागे जर तुमचं प्रेम नसेल तर या तुमच्या श्रवणाला सुद्धा कवडीची किंमत नाही. चौथं सूत्र. 5वं, प्रेमे विन कीर्तन. कीर्तन करतोय ना कमरा बांधू बांधू. या कीर्तनाच्या पाठीमागे जर प्रेम नसेल, तुमची दांभिकता असेल, दांभिकता जवळजवळ परमार्थामध्ये दांभिकता पाहायला जास्त मिळते. मी क्षमा मागून रामहरी महाराज नाथ महाराजांचं सांगतो, दांभिक लोक आज आपल्याला जास्त पाहायला मिळतात. दांभिक कशाला म्हणायचं? ऐका, फक्त वया सांगतो. धन जोडावया कारणे, टिळे माळा मुद्रा धरणे, धनिच्छा उपदेश देणे, या नाव जाणणे दीक्षा देणे. कशासाठी चाललंय आमचं? धन जोडा वया कारणे, टिळे माळा मुद्रा धरणे. सोंग कशासाठी चालले सगळे? घ्या वया परद्रव्य परान्न. दुसरी होईल, याची शेवटची होईल, मधातलं गेलं सोडून, कारण तेवढं सांगायला वेळ नाही. घ्या वया परद्रव्य परान्न, का देह प्रतिष्ठे लागी जाण, मिथ्या दाखवी सात्विक पण, या नाव जाण दीक्षा. आणखी एक गोष्ट सांगू. भगवान उद्धव भगवान परमात्मा देवा, अरे यांच्यावर कृपा कर ना, किती लोक भक्ती करायला तुझी. देव म्हणतात, येडा झाला का उद्धव? अरे माझ्यासाठी एकही भक्ती कराय ना, माझ्यासाठी एकाचही कीर्तन नाही याच्यात. मग अरे कसं, मग कशासाठी करायलेत? देव बोलतात, ये रजे अभक्त दंभ स्थिती, जीवी दरव्या आशा बाह्य विरक्ती. बाहेरून अशी विरक्ती दाखवा, हो हो आम्ही पैशाला हात सुद्धा लावत नाही. तुझ्या खिशात घातलेले चालतात, हो ते चालतात, बरोबर. हात लावत नाही. जीवी दरव्या आशा आणि बाह्य विरक्ती. पुढं काय? मान लौकिक प्रतिष्ठे पुरती, माझी भक्ती जो मिरवी. हे माझं नाही, हे नाथांचं. हे दांभिक लोक हे जर सगळ्या ओळ्या कळल्या तर एकही याच्यातलं लायकीचं दिसत नाही. फक्त सोंगा धरून लोकाला. आता माऊलीचं सांगू तुम्हाला, माऊली म्हणतात हे खरं लपवायले आणि खोटं सोंग डोळकर दाखवायले. जेने दंभाचा भोगसा काढिला, जेने सत्याचा भोगसा काढिला, असत्य तर नकुटा भरिला, तो दंभ रूढविला. खोट झाकून ठेवायचं, खरं झाकायचं आणि लोकाला सोंग धरून फसवायचं, लुबाडायचं लोकाला. मी माझ्या भाषेत बोलू, तू लोकाला फसवशील रे. बिचारे भोळे संसाराच्या तापाने तापलेले, त्यांना फसवशील तू. त्यांना कळू देणार नाही तुझं सोंग, पण त्यालाही कळणार नाही असं आहे का? त्यालाही कळणार नाही का तुझं सोंग? बरं आणखीन ऐका, पुढं ऐका आणखीन. त्यालाही तुम्ही मानता का नाही कोणाला माहित? त्यालाही तुम्ही मानता का नाही कोणाला माहित? पण तू सोंग धरून लोकांना फसवतोय हे तुलाही माहित नाही असं आहे का? आता हे शब्द दुसरा आहे. चला एक जीवनातली गोष्ट सांगतो आमच्या. 86-87 ची गोष्ट आहे. मी नवीन आळंदीला आलो.
आणि त्यावेळेस आळंदीतले माझे मित्र सगळे तुकार आता इथं आणलेले सगळे गोकुळ बिकुळ आमचे धमके ते सगळे येऊन तुम्हाला माहिती ते त्यांनी एका दिवशी मला म्हणले माऊली म्हणलं काय अरे म्हणले ते निळू फुल्याचं नाटक आलंय आजारी चल म्हणले पाहायला जाऊ अरे म्हणलं नको बाबा अरे म्हणलं आपण महाराजे कपडे बिपडे कोणा पाहिलं नाटक पाहिलेलं म्हणलं लोक काय म्हणतील नाही नाही म्हणले त्या नाटकाचा जो मॅनेजर आहे ना तो आपल्या ओळखीचा आहे म्हणले निळू फुले तो नाटक आलतं ते अकलेचा कांदा म्हणून असं काहीतरी होतं ते आलतं तिथं आळंदीमध्ये चल चल म्हणले अरे म्हणलं पण लोकांना पाहिलं तर लोक काय म्हणतील त्याची काळजी करू नको तू जरा हुशार आहे मग आम्ही असे अंधारात उभे राहिलो त्या मॅनेजरला बोलवलं त्याने इकडे आता तो ओळखीचाच होता तिचा म्हणले आम्हाला नाटक पाहायचं म्हणले जा की तिकीट बिकेट नाही फुकट जा म्हणले काय नाही नाही म्हणले तिकून नाही जात आम्ही लोक पाहतील आम्हाला मग आमची अशी व्यवस्था करा की लोकांनी आम्हाला कोणीच न पाहिलं पाहिजे असं मागून कुठंतरी पडद्याच्या खालून घुसवा आम्हाला आहे ना पद्धत अशी म्हणजे कोणा न पाहिलं पाहिजे ऐका ऐका तो जो बोलला ना आणखीनही माझ्या डोक्यातून गेलेलं नाही तो काय मला नाटकाचा मॅनेजर म्हणले महाराज तुम्हाला लोक पाहणार नाहीत याची मी गॅरंटी घेतो पण तुम्हाला तुमचे माऊलीही पाहणार नाही हे मी नाही सांगू शकत काय म्हणलं ते लोक पाहणार नाहीत याची मी गॅरंटी घेतो पण तुम्हाला तुमचे माऊलीही पाहणार नाही याची गॅरंटी घेत नाही इथंच नाही थांबलं ते याच्या पुढे गेलं म्हणले ज्या अर्थी महाराज तुम्ही नाटकाला येतात त्या अर्थी तुम्ही माऊली मानता का नाही कोणाला माहित हो पण तुम्ही लोकांना फसवताय हे तुम्हालाही कळणार नाही हे मी नाही सांगू शकत म्हणजे तुम्हाला तर कळायलंय ना आपण अंधारातून घुसायलो म्हणून लक्षात येतं आपल्याला तुम्ही सोंग धरून लोकांना फसवसाल रे पण देवाला तुमचे तुम्हाला त्याला काय कळत नाही सुरेश भाऊ मी ते आळंदी पंढरपूर कुठेही जरी भेटलं ना मी त्याचं ते गाणं 5-50 रुपये देऊन ऐकायचो तो शाहीर बापू मोर होऊन गेला रामारी महाराज ते खंजेरी तेच वाजवायचं ते टाळे तेच वाजवायचं आणि फार गोड म्हणायचं काय म्हणायचं पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय काय म्हणायचं ते तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही शांती तुला रे झोपू देना दिन रात तुझला छळतय रे तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय रे अरे तुम्ही काय करायले लोकांना नाही कळणार पण देवाला कळत नाही असं आहे का हा तुम्ही काय करायले लोकाला तुम्ही धाब्यावर चालले का कुठं चालले लोकाला नाही कळत पण देवालाही कळत नाही तुमचं तुम्हालाही कळत नाही असं आहे का नको नको ते खाऊन पिऊन किती जीवाला जपशील काय काय नको नको ते खाऊन पिऊन किती जीवाला जपशील यमान फासा टाकल्यावर मग कुठे कसं लपशील यमान फासा टाकल्यावर मग कुठे कसा लपशील गर्वाने रे छाती फुगवून मिशीला फिरतय रे तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार सगळं त्याला तेव्हा लोकाला नसेल कळत पण त्याला कळत नाही असं आहे का काही आणखीन एक महत्वाचं हृदय स्पर्शी गाथ्यातलं नाही माथ्यातलं पण योग्य हो हो तू केलेल्या कर्माची इथे नोंद झाली सारी काय तू केलेल्या कर्माची इथे नोंद झाली सारी किती घेतले तर तुझी किती भोगल्यास परणारी किती घेतले तर तुझी किती भोगल्यास परणारी तुझ्या करणीचे फळ बाबा रे तुलाच मिळतंय रे तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार देवाला सार कळतंय रे पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतंय तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार काय काय केलं भल्या माणसा देवाला
जाऊ दे. कशासाठी तू कीर्तन करतोस? मुद्दा आहे. एवढं कीर्तन जरी तू करत असशील आणि त्या कीर्तनामध्ये जर भगवत प्रेम नसेल, दांभिकपणा असेल, मी सांगितलं असा सोंग असेल, तर तुझ्या त्या कीर्तनाला एका कवडीचीही किंमत नाही. पुन्हा ओवी ऐका. प्रेमेवीन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेवीन ध्यान पूजन, प्रेमेवीन श्रवण कीर्तन, वृथा जान नृपनाथा. म्हणजे प्रेमा वाचून संसारातही समाधान नाही आणि प्रेमा वाचून परमार्थातही समाधान नाही. प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. आणखीन बोलू, नाथांची भाषा आहे. प्रेमा वाचून जर तुम्ही भगवत साधना करत असाल तर ती तुमची साधना कशी ठरेल? रामहरिभाऊ नाथबाबांचे शब्द आहेत, आपल्याला बोलायला अडचण नाही. जशी नाटकी लटकी पतिव्रता असते, नाटकी लटकी पतिव्रता, तशी तुझी भक्ती ठरेल. नवरा पुढे आला की फक्त नवऱ्याच्या पुढे मिरवते, मिलय पतिव्रता, मिलय पतिव्रता, नवऱ्याच्या पुढे. पण तिच्या अंतकरणाचा जर विचार केला, नाथ महाराज बोलतात, तर काय आहे? ओवी आहे का? गोडी आवडीते परपुरुषी. काय काय? गोडी आवडीते परपुरुषी, मिथ्या लुडबुडी पतिपाशी. ती पतिव्रता नोहे जैसी, जान भक्ती तैसी विचारी. नाना विषय ठेवून मन, जो करी ध्यान अनुष्ठान, ते जार स्त्रियाशी जाण नव्हे पावन ती भक्ती. जार स्त्री कोणाला म्हणतात? हे भयानक आहे, अति भयानक आहे. आपला परमार्थ कुठं चाललाय आणि तुम्ही कुठं जाणार, हे जर वया जर टाकले ना मधात, तर आपला कुठंच हजारो किलोमीटर आपला तपास नाही. आणखीन कुठे आपण ते विठ्ठला विठ्ठला तुमच्याकडे फक्त आता 25 मिनिटं राहिले, लवकर सांगा. परमार्थात प्रेम वाचून समाधान नाही, संसारातही प्रेम वाचून समाधान नाही. ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या. फक्त आता एक सांगा, प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय? अवघड अवघड. आम्हाला प्रेम माहित नाही. आम्हाला जे माहित आहे त्याला आकर्षण म्हणतात. प्रेम वेगळं आणि आकर्षण वेगळं. काय काय? प्रेम वेगळं आणि आकर्षण वेगळं. आम्हाला प्रेम माहित नाही, आम्हाला आकर्षण माहित. प्रेम कशाला म्हणतात? प्रेमाची अशी अवस्था आहे महाराज, प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्तदानी. प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही आणि दाखवता येत नाही. हे बघा माझ्याकडे एवढं प्रेम, दाखवता येत नाही. अनुभव चित्ता चित्तदानी. नारद भक्ती सूत्रामध्ये या प्रेमाची व्याख्या नारद महर्षी करतात. कसं आहे प्रेम? अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. अनिर्वचनीय कशाला म्हणतात शास्त्रामध्ये? ज्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. अनिर्वचनीय कशाला म्हणतात? ज्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही त्याला अनिर्वचनीय. तसं प्रेम कसं आहे? नारद महर्षी बोलतात अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. महाराज काहीच बोलता येत नाही, मग नाही का प्रेम? नाही का? आहे ना. कसं आहे? नारद भक्ती सूत्रातलं पुढचं टोक ऐका. ऐका. मुका स्वादनवत. एवढंच टोक. मुका स्वादनवत. मुका माणूस आणि त्याला पेढा खायला दिला. मुक्या माणसाला पेढा खायला दिला. त्यानं तो पेढा खाल्ला आणि लगेच त्याने विचारलं कसा लागला? कंदी पेढा होता, एकदम भारीचा पेढा होता. कसा लागला? सांगता आला का? बोला की सांगता आला? नाही सांगता आला. ठीक आहे, नाही सांगता आला, मलाही कळालं. सांगता आला नाही, पण त्या पेढ्याचा स्वाद कसा होता हे त्यालाही कळालं नाही. असं आहे का? त्याला कळालं ना, मग प्रेम असं. ते सांगता येत नाही, बोलता येत नाही, पण अंतःकरणात कळत नाही असं नाही, कळत जाणवत. हे प्रेमाचं लक्षण आहे. खऱ्या प्रेमाचं. खरं प्रेम कशाला म्हणतात? ऐका. जर तुम्हाला खऱ्याने जर प्रेम कशाला म्हणतात आणि ते प्रेम आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर प्रेम कशाला म्हणतात ते तर कळालं पाहिजे. खरं प्रेम कसं असतं? नारद महर्षी आपल्या भक्ती सूत्रामध्ये त्याचं चिंतन करतात. ऐका. खऱ्या प्रेमाचे लक्षण. गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. ही 5 लक्षणं सांगितली. प्रेमाचं पहिलं लक्षण आहे कोणतं? गुणरहितम. गुणरहित. गुणाकडे पाहून नाही. आता मला तुम्ही एक सांगा, आपल्या सगळ्या लोकांना, आपल्या सावळ्यावाशी सर्वांना विचारतो, तुम्ही माझ्यावर प्रेम करताय? हे महाराज पक्वाद हे
शिंत वाजवत, हे गातात, हे सगळं गुण आहेत आमचे. हे सगळे काय लक्ष्मण भाऊ आमचे गुण आहेत. मग तुम्ही आमच्या गुणावर प्रेम करता का आमच्यावर सुरेश भाऊ? गुणावर. अशोक गुणावर, बरोबर आहे ना? गुणावर प्रेम करताय ना? मग हे प्रेम खरं आहे का रामारी दादा? खरं आहे का प्रेम आहे? नाही, आज आमच्यात तुम्हाला गुण दिसायले, उद्या जर याच्यातला एखादा निफाडच्या स्टँडवर पिऊन पडलेला दिसला तर बोला की राहिलं प्रेम? राहिलं का? मग हे प्रेम खरं आहे का गुणावर पाहून केलेलं आहे का? खरं आहे का? नाही. खरं प्रेम कसं असतं? गुणरहित. तू गुणी आहेस का अवगुणी आहेस आम्हाला काही घेणं नाही. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे करतो. या प्रेमाला भीती नाही कधी, ते नष्ट होती. गुणरहितम पहिलं लक्षण. दुसरं कामना रहितम. कामना रहित म्हणजे त्या प्रेमाच्या पाठीमागे कुठलीच अपेक्षा नाही. निरपेक्ष. निरपेक्ष. प्रल्हादाने काय भक्ती केली भगवान परमात्म्याची? नारायण प्रसन्न झाले नृसिंह रूपामध्ये आणि उचलून घेतला आपल्या कडावर. जशी गाय आपल्या वासराला चाटते असे भगवान नृसिंह त्या सिंहाच्या जबड्यातून जीभ कडून प्रल्हादाचं अंग चाटू लागले वासरासारखं आणि एकदम वात्सल्य प्रेमामध्ये आले आणि सांगितलं, प्रल्हादा बोल, तुला काय देऊ? काय भक्ती काय देऊ? काय म्हणला प्रल्हाद? हे मला काय व्यापारी समजतोस का? मी व्यापारी? तुझ्या भक्तीच्या मोबदल्यात तुला काही मागायला मला काही लागत नाही. याला म्हणतात कामना रहितम. अपेक्षा नाही, कुठलीच अपेक्षा नाही. पहिलं गुणरहितम, दुसरं लक्षण कामना रहितम, कुठलीच अपेक्षा नाही. आणि दोन लक्षण लक्ष्मण भाऊ त्या प्रेमात आले की तिसरं लक्षण आपोआप येतं. कोणतं? प्रतिक्षण वर्धमान. वर्धमान म्हणजे ते वाढत राहतं, कमी होत नाही. का? कमी होण्याचा संबंधच नाही. कारण उद्या आमच्यात एखादा अवगुण दिसला तरी तुम्ही आमच्या अवगुणाकडे गुणाकडे पाहून प्रेमच केलं नाही. हो, किंवा स्वार्थ नाही, म्हणजे निरपेक्षता आहे. कमी होण्याचं कामच नाही. मला तुम्हाला काही द्यायचं नाही, तुमच्याकडून मला काही घ्यायचं नाही. म्हणून ते प्रेम वाढतं आणि इथले दिवस टिकतं. नाही तर टिकत नसतं ते. हे जर आलं काही मदत हे टिकत नसतं. प्रतिक्षण वर्धमानम वाढत जातं. कसं वाढतं? अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार नेगे अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते नेगे उतार चढते नेगे उतार अंगी प्रेमाचे भरते तिसरं लक्षण आहे प्रतिक्षण वर्धमान. कसं वाढतं? माझे ज्ञानोबराय वर्णन करतात. वर्षा काळी सरिता जैशी चढू लागे सुता तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिशी. आपल्या गोदामाईला पूर आल्याच्या नंतर वरी पाऊस चालू, जसा तो पूर वाढत चालतो असं जे गुणरहित कामना रहित प्रेम आहे ते नुसतं वाढत चालतं महाराज, कमी होत नाही. पण हे सगळे लक्षण आहेत ना हे परमार्थामध्येच पाहायला मिळतात. माऊली बोलतात हो गुण हे जे सांगितलं ना वर्षाकाळी सरिता हे वाढत चालतं तसे परमार्थ अनुभव येतो. संसारात असा अनुभव येत नाही कचुना ना, संसारात असा अनुभव येत नाही, वाढते. मग संसारात कोणता अनुभव येतो? याच्या उलटा माऊली बोलतात पुण्यहुनी जैसे पुण्यहुनी जैसे शशी बिंब दिशे दिशे आणि हरपत आमौशे नाहीशे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कसा असतो? पूर्ण. थोडा तरी कमी असतो? बिलकुल नाही. पण जसा जसा आमोश कडील कमी
कमी कमी आणि आमुष्याला समाप्त असं आमच्या संसारातलं प्रेम. सुरुवातीला संसारामध्ये एवढं लोक एकमेकावर प्रेम करतात की माझ्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांचं प्रेम उतू जातं. उतू जाणं कळतं ना तुम्हाला? उतू जातं उतू. सुरुवातीला प्रेम. जेव्हा गाडी घेतली दिवसातून 3 टाइम धुयाचं. सुरुवातीला प्रेम ते 3 टाइम गाडी द्यायचं. महाराज म्हणे रंग घालशील त्याचा. म्हणजे हे प्रेम बघा. हे जाऊ द्या. सुरुवातीला लग्न झाल्याबरोबर नवरा नवरीचं जे प्रेम असतं ते म्हातारपणी पाहायला मिळतं का? नाही मिळत. सुरुवातीला किती प्रेम असतं लग्न झाल्यावर. त्या नवरा नवरीला असं वाटतं नुसतं असं एकमेकाच्या पुढे बसाव आणि सारखं आम्ही एकमेकाला टुकू टुकू पाहत राहू. वाटतं कारण हे प्रेम आहे. सारखं ऐशा दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे आणि जो मी तुझं पाहे वेळोवेळ. पांडुरंगा नाही म्हणायचं, वेळ दुसरा पाठ म्हणायचा वेळोवेळ. आणि तेवढ्यामध्ये तिचा चुलता काका मामा भाऊ कोणी दिवाळीच्या सणाला रक्षाबंधनाला न्यायला यावं आणि मग बघा या नवरदेवाची अवस्था. नुसतं फन 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 करताय आणि माईला अजिबात पाठवायची नाही. दिवाळी काय आपल्या घरी नाही का? आपल्या घरी काय खायला मिळत नाही का? तिकडं कशाला जावं लागतंय, तिकडं कशाला पाठवावं लागतंय. ही आई बाप म्हणले अरे वेड्या पहिली दिवाळी जाऊ द्यावं लागते, असं करू नको. ती काही कायमची जाणार नाही, 2-4 दिवस राहील आणि येईल परत. गप म्हटले जाऊ दे. आता गेलं पण बस स्टँड पर्यंत जाते तिची बॅग घेऊन. तिला वाटत किती प्रेम. त्या गाडीत बसवतो. आता बसवलं निघावं घराकडं नाही तिथंच असं खांबासारखं उभं राहतं. बायकोला म्हणतं हे बघ तहान लागली की तुझ्या त्या पर्समध्ये पाणी दिलंय, पाणी पिझ्झा. अरे पाणी पिझ्झा म्हणजे तिला कळत नाही का? भूक लागली की बिस्किटचा पुढे बिस्किट खात जा. अरे तिला कळत नाही का? हे सगळं किती प्रेम आहे कचुनाला सांगा ना. आहे का नाही? आहे ना. आणि गाडी धकल्या नंतर शेवटचा प्रश्न विचारते तिला, तू परत कधी येणार? खरं म्हणजे हेच त्याला विचारायचं असतं. ते म्हणते अहो मी काय कायमची चालली का येईन ना. नाही तसं नाही. आज उद्या तारीख वार कधी किती तारखेला? तिने सांगितलं मी 7 तारखेला येणार. किती? 7 तारखेला. हे 3 तारखेला स्टँडवर जाऊन बसलो. 3 तारखेला. बरं सकाळी 4 वाजल्यापासून बसलं बिगर अन्न पाण्याचं. रातचे 12-1 वाजलाय तरी तिथं ट्रॅक्टराने तरी पळत जायचं. आली काय 12च्या नंतर काही मुलं फिरत आले आणि त्यांच्या बॅटरीनं पाहिलं. म्हणले खरे सकाळपासून इथं बसलास, कोणाची वाट पाहतो का? कोणी येणार आहे का? तो म्हणला अरे ही काय करा. लाजू लागलं जरा. अरे कोण येणार आहे? म्हणले मंडळी येणार आहे. मंडळी बर. अरे पण येणार तर म्हणाले 1 वाजला. रातच्या मुकामाच्या विकामाच्या सगळ्या गाड्या गेल्या. आणखी नाही तिचा पता नाही. तुला सांगून गेली का येणार आहे म्हणून? तो म्हणला हो सांगून गेली येणार आहे म्हणून. बर कधी येते म्हणली? मग त्याने सांगितलं 7 तारखेला. ते मुलं म्हटले गाडवा अरे 7 नाही आज 3 तारीख आहे. हे म्हणते मला माहित आहे. मित्राला वाटलेला माहित नसेल 3 तारीख. हे म्हणतं मला माहित आहे. मग मित्रांचं डोकाचं काय काम करेन. म्हणले याला झालंय काय? 7 तारखेला येणार म्हणतं 3 तारीख तर म्हणते मला माहित आहे. मग मित्राने विचारलं का रे 7 तारखेला येणार आज 3 तारीख तुला माहितीये मग सकाळपासून तू इथं बसला कशा? लक्ष्मण आता काय म्हणायला हे म्हणे मला वाटलं एखाद्या वेळेस आली गेली तर गेली म्हणजे ती काय वाहतूळ आहे का? आली तालीम गेली तर गेली. मला का सांगायचंय ऐका हेच दिवसभर एका कांद्याच्या वाफ्यात बसून कांदे उपटतील पण शपथ एकमेकाच्या तोंडाकडे पाहतील. म्हातारी आंब्या खाली गेली की लिंबा खाली जात आहे. म्हातारी घरात गेली की बाहेर पळत आहे. एकमेकाचं तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा राहिली नाही. संसाराच्या तापेत पडून एकमेकाचं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही. हे कसं प्रेम आहे? संपणार प्रेम. प्रत्यक्षण वर्धमान नाही. आपला विषय हा चालू आहे. प्रत्यक्षण वर्धमान नाही हे संपणार आहे.
संसारामध्ये प्रत्यक्षण वर्धमान हा विषय नाही. संसारातलं वाढत जात नाही, कमी 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 संपून जात आणि एकमेकाच्या मरणाची वाट पाहतात. बाईल म्हणे खर नासविले घरे थुंकूनिया. ती बायको म्हणते यार मरत कसा नाहीस, हे 7 तारखेला येणार 3 तारखेला वाट पाहणार. बायको काय म्हणते याला, अरे मरत कसा नाहीस, थुकून थुकून अख्खं घर बेडक्यानं पार भरवून टाकले. बाईल म्हणे खर खर म्हणजे गाढव, मरता तरी बरी नाशविले घरे थुंकोनिया. हे बघा हे संसारातलं प्रेम. हा परमार्थातलं प्रेम असं नाही. प्रतिक्षण वर्धमानम, ते वाढत राहतं. अविच्छिन्नम, नाश नाही त्याचा. अविच्छिन्नम हे सांगायला वेळ नाही आपल्याला. अविच्छिन्नम. आणि 5वं सूत्र सूक्ष्मतरम. सूक्ष्मतरम म्हणजे हे गुप्त असतं, हे दाखवायचं नसतं कोणाला. प्रेम जे आहे ना हे दाखवायचं नसतं, ही दाखवायची वस्तू नाही, ही अंतःकरणात असे गुप्त धनासारखी बाळगायची वस्तू. आणि असं प्रेम ज्याच्याकडे असेल, कसं असं निरपेक्ष गुणरहित असं प्रेम ज्याच्याकडे, तो संसारात असेल तरी समाधान आहे, आनंदात आहे. आणि तो परमार्थात त्याने काहीही प्रेमाने केलं तरी त्याची भक्ती आहे. काही केलं म्हणजे भगवान परमात्माला शिव्या जरी दिल्या तरी भक्ती आहे. भगवान परमात्माच्या छातणामध्ये लात जरी मारली तरी भक्ती आहे. का प्रेमाने भृगुने लात मारली, भक्ती आहे. जनाबाईने शिव्या घातल्या, भक्ती आहे. का प्रेम आहे. प्रेम आहे. प्रेमाने काही केलं तर भक्ती आहे महाराज. म्हणून संसारातही समाधान नाही आणि परमार्थातही समाधान नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, देवा मला भक्ती नको, मला प्रेम नको. तुम्ही म्हणाल भक्ती नको प्रेम नको. अहो ज्या भक्तीशिवाय देव कळत नाही, ज्या भक्तीशिवाय देव कळत नाही, ज्ञानाशिवाय देव कळत नाही, भक्तीशिवाय मिळत नाही. तुम्ही म्हणता भक्ती नको आणि ज्ञानही नको. बरोबर आहे, भक्ती नको म्हणतात, ज्ञान नको म्हणतात, पण कोणतं? ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही अशी प्रेम रहित भक्ती नको, आणि ज्या भक्तीमध्ये ज्ञान नाही अशी ज्ञान रहित मला भक्ती नको. मग काय मागणी कशी आहे? प्रेम सहित भक्ती दे आणि भक्ती सहित ज्ञान दे. अभंगाचं पहिलं चरण. भक्ती प्रेमा वीणा तान नको देवा, भक्ती प्रेमा वीणा तान नको देवा, भक्ती प्रेमा वीणा नको देवा, भक्ती प्रेमा वीणा तान नको देवा, भक्ती प्रेमा वीणा तान नको देवा. प्रेमा वाचून जर तुमची भक्ती असेल तर त्या भक्तीला कोणतं स्वरूप प्राप्त होतं? माझ्या नाथाचं चिंतन आहे का भागवतात? प्रेम वाचून भक्ती आहे, प्रेम नाही त्याच्यामध्ये, कोणतं स्वरूप प्राप्त होईल तिला? ऐका. नाकेवीन बरव, शिरेवीन अवयव, भ्रतारेवीन आहेव, जान पातो सर्व विटंब. नाकेवीन भरव, आपल्या नाकामध्ये मावलेला दागिना घालतात त्याला नथ म्हणतात. लाख मोलाची नथ आहे, लाख मोलाची नथ आहे,
पण जिला घालायचे तिला नाकच नाही. काय किंमत आहे त्या नथीला? नाक नाही त्याने वाया गेले. काय करावे ते 32 लक्षणे. नाकच नाही. ऐका, लाख मोलाच्या नथीला जशी नाका वाचून किंमत नाही, तसं प्रेमा वाचून तुमच्या भक्तीला किंमत नाही. दुसरा दृष्टांत, शिरेवीन अवयी. गोरा गोमटा उचा पुरा मजबूत बांधा, सगळं शरीर चांगले, फक्त वरच शिरच नाही. या शिरा वाचून जसं बाकीच्या शरीराला कवडीचीही किंमत नाही, तसं तुमच्या प्रेम वाचून केलेल्या भक्तीला एका कवडीचीही किंमत नाही. तिसरा दृष्टांत, भ्रतारे वीण आहे जान पातो सर्व विटंबू. किंवा या अभंगामध्ये सुद्धा नाथाने हा दृष्टांत दिलेला आहे. तिसऱ्या चरणामध्ये, दिवे शृंगार पैके प्रमाणे मी आता सांगितले ना की वीण भरव, श्रीवीण अवयव, भ्रतारी वीण आहे ते भागवतातलं. आणि असेच्या असे दृष्टांत हरिपाठात सुद्धा नाथांचे आहेत. प्रेमावीन भजन, नाकावीन मोती आणि अर्थावीन पोथी, हे जसेचे तसे दृष्टांत. मग प्रेम नसेल तर तुमच्या जीवनाला काहीही किंमत नाही. म्हणून रांडवेने जेवी शृंगार पै केला आणि प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. तुम्ही कितीही ज्ञानी असाल, रांडवबाईने शृंगार करणं हे चांगलं नाही, चांगलं नाही. चला एक अभंग सांगतो, तुम्ही ऐकला असेल नसेल ऐकलं मला नाही सांगता येईल. राजाशी आळस, संन्याशाशी सायास, विधवेशी विलास विटंबन, व्याघ्राशी शांतता, गायीशी उग्रता, वेशीशी हरिकथा विटंबना. दाने विन प्राणी, घाणे विन घाणी आणि नामे विन वाणी विटंबना. हे 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 सगळं लक्षात घ्या. राजाशी आळस, संन्याशीशी सायस आणि विधवेशी विलास विटंबना. राजाने आळस करणं विटंबन आहे, संन्याशाने गोदडे मडके जमा करणं हे विटंबन आहे. तू संन्यास घेतलाय तू कशाला गोदडे मडके जमा करायला? ही विटंबना आहे ना त्या पद्धतीची. संन्यासाची सायास विटंबना, व्याघ्राशी शांतता. आला वाघ आणि बसला इथे कीर्तनाला, विटंबना आहे त्याची. अरे त्याला 5-25 माणसं फाडले पाहिजे आल्या आल्या, वाघ म्हणतात. नुसता शांत बसला, विटंबना आहे त्याची.
गायीशी उग्रता. आणि गाय जर वाघासारखी माणसंच फाडू लागली तर ही गायीची विटंबना आहे. विशेषी हरिकथा विटंबना, हे सगळं चिंतन आहे महाराज. म्हणून जसं विधवा माऊलीने शृंगार करणं हे जसं शोभत नाही, किंवा ते विधवा बाईने शृंगार करणं जसं वृथा व्यर्थ आहे, तसं तू किती ज्ञानी असशील आणि त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल ना, त्या रांडवबाईने शृंगार केल्यासारखं तुझं ज्ञान आहे. म्हणून नाथ महाराज बोलतात, प्रभू मला असं काही करू नको, कारण मला असं प्रेम दे की जे अति गोडे एका जनार्दनी प्रेम अति अनुभवी सुरवाड जानती रखुमाई हरी जय गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई